तर ज्यावेळी जमीन घोटाळा झाला त्यावेळी पार्थ पवार कुठे होते, त्यांचं दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंतचं त्या दिवशीचं टॉवर लोकेशन काढा अशी मागणी अंजली दमाने यांनी केली आहे। तसंच पार्थ पवार यांचा सीडीआर काढण्याची मागणीही त्यांनी केली आहे। चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली। तसंच पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली नाही असं दमाने म्हणालेत। येवलेला अटक करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे। ज्या दिवशी येवलेला स्टेटमेंटसाठी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात येईल किंवा त्याला अटक होईल तेव्हा सगळं तो बाहेर काढावं त्याला लागेल। पार्थ पवारचं नाव येईल, एमएडी एंटरप्राइजेसचं सरळ नाव येईलच आणि हे सगळं कसं घडलं हे बाहेर येऊ नये म्हणून येवलेला ही बेल ऍप्लिकेशन मंजूर झाली आहे। आणि माझा चॅलेंज आहे की उद्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना माझा चॅलेंज आहे की उद्या जाऊन हे कॉन्टेस्ट करा, रद्द करून घ्या आणि येवलेला अटक करा। अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात, पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात, जागा आम्हाला खाली करून हवी असं सांगतात। मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय। पार्थ पवार ते त्या घटनेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल। अमेडियानी नुसतं एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याकडली असलेली जमीन ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला। याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाहीये, याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।